नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 27 जूनच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. सायली आता अर्जुनच्या फोटोशीच बोलत असते, म्हणत असते, मला ना सतत तुमच्याशी बोलावंसं वाटतं, सतत तुम्हाला विचारावंसं वाटतं तुम्ही काय करताय, परंतु ना आत्ता पण करू का फोन, असा ती विचार कर. असं म्हणून सायली फोन हातात घेते आणि फोन करत असते. तेवढ्यात म्हणते, नाही नको, माझ्या वेडेपणाचा तुम्हाला त्रास नको. तर आता इकडे गोरेबाई प्रियाला म्हणत असतात, मॅडम तुम्ही निघालात का? तर प्रिया म्हणते, नाही हो, मला एक सांगा, तुमच्या वॉशरूममध्ये लिक्विड सोप आहे का हँडवॉश सुद्धा असतो? तर आता गोरेबाई म्हणतात, दोन्ही आहेत. आणि अय्या, तुम्हाला हात धुवायचे आहेत का? चला मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. आता प्रिया म्हणते, तुमच्या वॉशरूममध्ये जो साबण असेल ना त्याच्यावरती हे किल्ल्यांची छाप उमटवून आणा. तर लगेच गोरेबाई म्हणतात, अय्या, म्हणजे तुम्हाला डुप्लिकेट किल्ले बनवायचे? प्रिया म्हणते, हळू, जरा हळू बोला ना, सांगते ना तेवढंच करा, पटकन जा, 2 मिनिटात घेऊन या. तर गोरेबाई म्हणतात, 2 मिनिटात हे काम कसं होणार, थोडा वेळ लागेल. प्रिया म्हणते, आधी सुरू तरी करा. तर आता गोरेबाई जातात. तर आता थोड्या वेळाने गोरेबाई येतात आणि म्हणतात, हे घ्या, झालं बाबा तुमचं काम. आता प्रिया म्हणते, हे बघ, मी रात्री परत येणार आहे फाईल शोधायला, हे सगळे असताना मला नाही जमणार. गोरेबाईला म्हणते की हे किल्ल्या घेऊन अर्जुनच्या केबिनमध्ये ठेवून द्या आणि डेस्कच्या खाली टाका, म्हणजे त्याला वाटेल की चुकून पडले असतील. असं म्हटल्यानंतर गोरेबाई त्या तसंच काम करायला तिथून निघून जातात. तर आता इकडे सायली म्हणत असते, करतेच फोन, एका फोननी काही तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार. तेवढ्यात सायली फोन करत असते. अर्जुन म्हणतो, हो मी तुम्हालाच फोन करणार होतो ॲक्च्युली. तर आता गोरेबाई अर्जुनचा आवाज ऐकून पळून जातात. आता प्रिया तिथेच असतात. अर्जुन म्हणतो की मी तुम्हालाच फोन करणार होतो. तर सायली म्हणते, का? तर सहजच मम्मा आणि पूर्णाजीची चौकशी करण्यासाठी. तर आता अर्जुन म्हणतो, तुम्ही का फोन केलाय? तर सायली म्हणते, मी पण हेच विचारायला फोन करणार होते की तुम्ही काय करताय, कसे आहात? तर आता अर्जुन म्हणतो, काय नाही, मी असंच पास्ता खायला गेलो होतो. त्यावेळेला चैतन्याचं लक्ष प्रियाकडे जातं. तर आता अर्जुन सुद्धा प्रियाला पाहतो आणि चैतन्य म्हणतो, ही अजून इथेच काय करते? तर आता प्रिया घाबरलेली असते, म्हणते, बाय अर्जुन, मी निघते, म्हणून पळून जाते. तर आता सायलीला पण तिकडे आवाज जातो. सायली म्हणते, हा तर प्रियाचा आवाज होता ना? तर आता इकडे सायली म्हणते, ती का आले तिथे, म्हणजे तुम्ही तिच्यासोबत पास्ता खायला गेलात? तर अर्जुन म्हणतो, मी का तिच्याबरोबर पास्ता खायला जाऊ, चैतन्यासोबत गेलो होतो मी. ऍक्च्युली तन्वी आली होती ना ऑफिसमध्ये, म्हणून सटकलं जरा. तर असं सायली म्हणते, मुळात भूक लागली तर बाहेरचं कशाला खायला जायचं, मला सांगायचं ना, मी घरी केलं असतं. अर्जुन म्हणतो, हो, परंतु आता पोट भरलंय खूप. तर आता सायली म्हणते की बरं ठीक आहे, तरी घरी लवकर या, वाट बघते मी तुमची खूप. आता इकडे अर्जुन म्हणतो, का, आय मीन म्हणजे काही काम आहे का? तर यावरती सायलीला काही बोलताच येत नाही. सायली पूर्ण त्या शब्दामध्ये अडकून जाते आणि सायली नाटक करत म्हणते, आई, आई बोलवतायत मला, आई मी आलेच म्हणून फोन ठेवते. दोघेही इकडे फोन ठेवल्यानंतर लाजत असतात, हसत असतात. तर आता इकडे महिपत पवारला म्हणत असतो, काय पवार, काय बातमी, खबर काय आणली, माझी लेक कधी सुटणार त्या आश्रम केसमधून? तर आता इकडे पवार म्हणत असतात, हे सांगणं जरा कठीण आहे महिपत साहेब, आणि मला जरा शक्यता पण कमी वाटते. पूर्वी या केसवर अर्जुन सर असल्यामुळे त्यांनी जे पुरावे कोर्टात दाखल केले होते त्या म्हणजे त्या पुराव्यांचा कोर्ट आता विचार करणार आहे. तिकडे महिपत म्हणत असतो, मी पवार तुझे पाय धुवून पाणी पिल असं म्हटलं होतं ते विसरून जा, हा, कारण तेच पाय मोडायला ना मला टाइम नाही लागला. म्हटलं होतं ना साक्षी या केसमधनं सुटली पाहिजे. तर आता पवार म्हणतात की साक्षी मॅडम या खुनाच्या रात्री त्या 2 तासामध्ये कुठे होत्या हे आता अर्जुन सर शोधून काढणार. त्यांना मीच काय, त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. त्याआधी आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की साक्षी मॅडम त्या खुनाच्या रात्री आश्रमावरती गेल्याच नव्हत्या. तर आता इकडे महिपत म्हणतो, आधी एकदा मी प्रयत्न केला ना, थोबाडाव पडलो मी. तर आता पवार म्हणतात, मग कोर्टात काय सांगायचं? पार्टीतून निघाल्यानंतर साक्षी मॅडम गेल्या कुठं होत्या, आणि जरी सांगायचं झालं तर पुरावे काय द्यायचे? तर आता महिपत त्या जागेवरनं उठतो आणि पवार जवळ जातो आणि त्याच्यावरती बंदूक म्हणजे पिस्तूल रोखतो, म्हणतो, हा वकिलाचा कोट घातलाय कुणी? तर आता पवार घाबरून म्हणतात, मी. मग ह्याची उत्तरं शोधायची कुणी? तर आता पवार घाबरत म्हणतात, मीच. पुरावे तयार करायचे कोणी? तर आता पवार खूप घाबरलेले असतात, म्हणतात, मीच. म्हणून तुझ्यावर एवढे पैसे उधळतोय ना मी, पैशाची आंघोळ घातली ना तुला, असं महिपत म्हणतो. जर माझी लेक सुटली नाही तर तुझ्याच रक्ताने आंघोळ करायला तयार राहा. आता साक्षी म्हणते, अण्णा सोडा त्याला जरा विचार करायला वेळ द्या. आता पवार घाबरतात आणि म्हणतात, मी प्रयत्न करतो, साक्षी मॅडम कुठे होत्या ते मी शोधून काढेल आणि स्वतः काहीतरी प्रयत्न करेल. तर आता इकडे अण्णा म्हणतात, लवकर, उशीर नाही करायचा, आम्ही गोत्यात येऊ, ही सुटायला पाहिजे, हे झोपेत पण नाही विसरायचं. तर आता पवार वकील म्हणतात, मी येऊ? तर महिपत म्हणतात, नको, निघ इथून. तर आता इकडे अर्जुन कसला तर विचारात असतो आणि तो विचारत असताना सायली तिथे येते आणि सायली त्याच्याकडे एकसारखी पाहत राहते आणि हसत असते. तर आता अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि अर्जुन सुद्धा तिच्याकडे पाहून हसतो. तर सायलीचं काही लक्ष नसतं. त्यावेळेला अर्जुन तिला हाताने खुणवतो. तर लगेच आता सायली जागी होते आणि म्हणते, तर मग अर्जुन म्हणतो, काय
तर लगेच सायली म्हणते की तुम्ही एवढं कसल्या विचारात आहात आणि प्रिया का आली होती तिथे. तर अर्जुन म्हणतो काय म्हणणार ती, नेहमीच चाललं होतं तिचं. आता अर्जुन म्हणतो आज तर तिने येऊन डायरेक्ट मला मिठीच मारली. तर आता सायली म्हणते काय मिठी मारली आणि तुम्ही तिला मिठी मारू दिली. तर आता सायली म्हणते ती आलीच का ऑफिसला, तिचा तुमच्या ऑफिसशी काय संबंध, तुम्ही यापुढे त्या सुरेश दादांना सांगा तिला इकडे येऊ द्यायचं नाही. अर्जुन म्हणतो रिलॅक्स, इतकं का चिडताय तुम्ही ना अगदी खरी बायको चिडेल असं चिडताय. मला सांगा खरी बायको जलस फील करेल पण तुमचा काय प्रॉब्लेम आहे. आता सायली म्हणते माझा प्रॉब्लेम ती प्रिया आहे, तिला लहानपणापासून ओळखते, एक नंबरची आगाव मुलगी आहे ती आणि तुम्ही जर आत्ताच तिला नाही थांबवलत ना रोज येऊन बसेल ऑफिसमध्ये. आणि सायली हाताने ऍक्शन करत असत. आता चैतन्य म्हणतो रिलॅक्स, ती काय रोज येत नाही माझ्या ऑफिसमध्ये. मी आणि चैतन्य ना पास्ता खायला गेलो होतो ऑफिसमधून बाहेर, तर तेव्हा तरी सुद्धा ती तिथंच होती. तर अर्जुन म्हणतो एक मिनिट, मी आणि चैतन्य ज्यावेळेला मी आणि चैतन्य तिथं पास्ता खाऊन बाहेरून आलो त्यावेळेला मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो, त्यावेळेला ती तिथंच होती, परंतु मी तुमच्याशी बोलत होतो तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं. परंतु इतका वेळ ती ऑफिसमध्ये काय करत होती. तर आता सायली म्हणते कोणाशी तरी बोलत थांबली असेल का. तर अर्जुन म्हणतो पण कोणाशी. तर अर्जुन म्हणतो मी आणि चैतन्य हे दोघं सोडून ती ऑफिसमध्ये ओळखत पण नाही कोणाला. आम्ही कॅफेमध्ये गेलो, खाऊन परत आलो तरी सुद्धा ती तिथंच होती. काय करत असेल ती इतक्या वेळ माझ्या ऑफिसमध्ये. अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड नक्कीच आहे, मी तन्वीला ट्रस्ट नाही करू शकत. माझ्या केबिनमध्ये आश्रम केसच्या फाईल्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सुद्धा फाईल्स आहेत, कशावरून तन्वी तीच फाईल शोधायला आली नसेल. आता अर्जुन म्हणतो एक काम करा, थांबा मी लगेच जातो ऑफिसला चेक करून येतो. मला तर लगेच सायली म्हणते मी पण येते, मला नाही चैन पडणार, चला म्हणून ते दोघे पण ऑफिसला निघून जातात. तर आता इकडे प्रिया म्हणत असते किल्लेदार बसला असेल त्याच्या खोलीत काम करत, नागोबान त्याची बायको सुद्धा झोपायची तयारी करत असते, आता निघायला हरकत नाही असं विचार करत असते. तेवढ्यात प्रियाचा कॉल असतो, साक्षीचा कॉल आलेला असतो. तर प्रियामध्ये साक्षी ना माझ्या डोक्यावरच येऊन बसली, आता हिचा बाप काही फोनवरनं मला पिस्तूल दाखवणार आहे का. तर आता साक्षी फोन करते लगेच. इकडे प्रिया म्हणते बोल काय झालं. तर साक्षी म्हणते आता ते तू मला सांगायचं, फाईलच्या कामाचं काय झालं. काय नाही साक्षी, मला जादूगाराचे कपडे घालायला थोडा वेळ लागतो आणि एकदा जर जादूगाराचे कपडे घातले ना आणि ती जादूची कांडी फिरवली ना की झुपकन माझ्या हातात फाईल येणार. तर इकडे साक्षी म्हणते प्रिया माझ्याशी नीट बोलायचं हा, अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवलीस का तेवढं सांग. मी तेच करायला चालले ग, माझ्याकडे अर्जुनच्या ऑफिसची डुप्लिकेट की आहे, आता मी तिकडे जाणार, आता तिथे कोणी नसणार आहे आणि फाईल घेऊनच परत येणार. तर साक्षी म्हणते जा कधी नव्हे ते काहीतरी चांगलं घडतंय तुझ्या हातून, जा आणि चांगली बातमी घेऊनच ये. तर तिकडे प्रिया म्हणत असते थँक्यू, नक्की देईल आणि फोन ठेवून देते. आता तन्वी जातच असते तेवढं तिथे किल्लेदार येतात, म्हणतात रविराज म्हणतात अरे तन्वी एवढ्या रात्री कुठं चाललेस. प्रिया म्हणते बाबा मी आज अर्पिताकडे राहिली तर चालेल का, कारण तिच्याकडे ना 2 नवीन सॉफ्टवेअर्स आहेत, मला अभ्यासात जरा मदत होईल ना त्याची. उद्या प्रोजेक्ट सबमिशन आहे आणि माझे प्रोजेक्ट म्हणजे सबमिट नाही झाला ना मार्क्स कट होतील माझे. तर तिकडे रविराज म्हणतात की बरं ठीक आहे मी तुला गाडीने सोडायला येतो. कुठे राहते अर्पिता. तर प्रिया म्हणते इथेच पुढच्या चौकात राहते बाबा, 2-3 मिनिटांचं अंतर आहे, मी जाईन ना चालत, वर्दळ असते तिकडे. तर आता इकडे रविराज म्हणतात मी येतो ना गाडीने सोडायला. तर प्रिया म्हणते बाबा मी आता मोठी झाले हो, सतत तुम्ही मला प्रोटेक्ट करत राहिलात तर मी माझं कधी शिकणार, पुढे कशी जाणार. तर रविराज म्हणतात बर जा केवढी फिलॉसॉफी, जा तू जा एकटी जा, नाहीतर पोचेपर्यंत काय ऐकवशील काय माहीत. तर रविराज म्हणतात की फोन चालू ठेव बरं का. तर तिकडे अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये आलेले असतात. आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की पहिल्यात सगळ्यात आधी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला हवी, ती जर तन्वीच्या हाताला लागली ना तर आपली वाट लागेल. तर सायली म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी आली असेल. तर लगेच अर्जुन म्हणतो हो ऑब्वियसली, कारण लास्ट टाइम तिनेच आपल्या पूर्णाजीला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सांगितलं होतं, मग ती तोंडावर पडली होती, त्यामुळे आता ती लिगल पेपर शोधत असणार. तर ते ड्रॉवरमध्ये बघता चावी शोधत असतं तर अर्जुनच्या कोणत्याच खिशात चावी नसते ना. अर्जुन म्हणतो मी चावी कुठं ठेवली होती असं म्हणून सगळे खिसे शोधते. म्हणते अशा कशा गायब होतील चाव्या. तर आता अर्जुन सगळीकडे चावी शोधतो, नंतर त्याच्या लक्षात येतं की नो चावी तन्वीनेच चोरली आहे, तिला चावी चोरायची होती म्हणून तिने मला फेक मिठी मारली, खूप डेंजरस मुलगी आहे आणि माझ्या लक्षातच नाही आलं. तेवढ्यात खाली चावीचा आवाज येतो, सायली अर्जुनला चावी देते, ह्या बघा चावी, ती कशी काय चोरेल. तर आता अर्जुन ड्रॉवरमधली फाईल काढतो, म्हणतो की थँक गॉड ही फाईल इथेच आहे, थँक गॉड की म्हणजे प्रियाच्या हाती नाही लागली, तन्वीच्या हाती नाही लागली. तर आता इकडे सायली म्हणते ही फाईल फक्त प्रियाच्याच नाही कोणाच्याच हाती लागायला नको. तर आता इकडे अर्जुन राईट म्हणून फाईल ठेवून देतो. तर म्हणतो तन्वीने मला फेक नाही तर मनापासून मिठी मारली होती. इकडे सायली म्हणते खूप आनंद होतोय वाटतं, तिने मिठी मारली याचा, तिने चावी चोरण्यासाठी मिठी नाही मारली याचा आनंद होणारच ना. तर सायली म्हणते झालं निघायचं आता. तर अर्जुन म्हणतो चला असं म्हणतो, लाईट ऑफ करतो आणि जात असतं. तर सायली अर्जुन घरी जात असतात, तेवढ्यात सायलीला तिचे मागचे प्रसंग ऑफिसमधले आठवत असतात. तर आता सायली पटकन अर्जुनचा हात पकडते, म्हणते सर थांबा ना थोडा वेळ. तर अर्जुन म्हणतो का. तर सायली म्हणते हा थांबायचं आहे थोडं. तर अर्जुन म्हणतो मग थांबा मी लाईट्स लावतो. तर सायली म्हणते नको काळोखच राहू दे.
तर आता अर्जुन म्हणतो का, तर सायली म्हणते त्या रात्री काळोख होता. तर आता सायली म्हणते तुम्हाला आठवत नाही का, मी तुमच्या हाताखाली काम करत होतो, त्या रात्री आपण ऑफिसमध्ये अडकले होतो आणि दिवे गेले होते. अर्जुन म्हणतो हो आठवते ना, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी कॉफी केली होती. तर आता इकडे सायली म्हणते ते आजही बनवते ना, आज मी कुठेही सांगणार नाही आणि आता तुम्ही मला मिसेस गडबड घोटाळा म्हणाल. अर्जुन म्हणतो नाही म्हणणार, तेव्हाची गोष्ट वेगळी होती, त्यानंतर खूप गोष्टी बदलल्या आहेत. तेव्हा माहीत सुद्धा नव्हतं की आपलं लग्न होईल, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होईल. तेव्हा मी किती चिडायचं तुमच्यावर, पण आता मी, असं अर्जुन म्हणतच असतो. सायली म्हणते आता मी काय चिडू शकत नाही ना सगळ्यांसमोर, असं म्हणून अर्जुन विषय कट कर. तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते. तर आता सायली म्हणते बरं मी कॉफी बनवते तुमच्यासाठी. तर अर्जुन म्हणतो ती आपण दोघे बनवूया, ती रात्र आपण रिक्रिएट करूया, थोडीशी सेम पण थोडीशी वेगळी, असं म्हणून ते दोघेही कॉफी बनवण्यासाठी तर कॅफे एरियामध्ये आलेले असतात. तर आता अर्जुन म्हणतो 1 मिनिट, एवढ्या चहाच्या भांड्यात तुम्ही कॉफी बनवणार आहात? तर आता इकडे सायली म्हणते एवढंच तर एक भांडं आहे आपल्या इथे. तर आता अर्जुन म्हणतो 2 जणांसाठी कसं काय जमेल? सायली म्हणते जमेल, प्रमाण माहीत असलं की सगळं व्यवस्थित जमतं. अर्जुन म्हणतो माझ्या ऑफिसमधल्या वस्तू मला माहिती आहेत, असं म्हणून तो कॉफी शुगर, हे घ्या कॉफी शुगर, असं म्हणतो कॉफी शुगर. तर आता सायली म्हणते तुम्ही आणि साखर? तर आता सायली म्हणते नाही तुमच्यासाठी. तर सायली म्हणते नाही, मी आता तुमच्यासारखीच कॉफी घेणार आहे, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, असं म्हणून दोघे हसत असतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की प्रिया आता अर्जुनच्या केबिनमध्ये गेलेली असते आणि तिला आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडलेली असते आणि ती फाईल घेऊन बाहेर निघून जाते. तर आता तेवढ्यात तिथे सायली या फाईल अस्ताव्यस्त झालेल्या पाहून सायली पटकन अर्जुनला आवाज येते, सर लवकर इकडे या, सर लवकर या, असं म्हणून आवाज येते. तर अर्जुन तिथे अर्जुन आल्यानंतर पाहतो तर फाईल नसते, तर इथे आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती असं पटकन म्हणतो. दोघेही घाबरतात. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर